मुख्यमंत्र्यांनी आळंदीपासून पंढरपूर पर्यंत वेगवेगळे कॉरिडॉर उभारले होते, स्वच्छतागृह केली होते, मनोरंजनासाठी पथनाट्य केले होते. काय वाटतंय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सोयी बघून? एकच नंबर चांगले वाटते. काय काय सांगाल, मुख्यमंत्र्यांच्या सोयी घेतल्या का? त्याचा लाभ कसं वाटलं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सोयींचा? सर्व सोयी त्यांनी छान केल्या होत्या, जेणेकरून वारकऱ्यांना त्या गोष्टीचा सगळ्यांनी फायदा घेतला. कसं वाटतंय वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सोयी पाहून? एक नंबर वाटतंय. काय सांगाल माऊली? मस्त छान केलं, खूप छान केलं, खूप आनंद वाटतोय खूप. काय सांगाल माऊली? हा नाही, सगळं चांगलं झालेलं आहे, उत्तम गेलेलं आहे सगळं. असंच वर्षभर त्यांच्याकडून कामाची अपेक्षा आहे. आनंद झाला आणि आता परत जायचं वाईट वाटायला लागलं उलट. का हो, आता का वाईट वाटायला लागले? बरं आनंदात चाललं होतं ना, मागलं देणंच होत नव्हतं. या ठिकाणी आपण पाहतो की हे वारकरी खूप आनंद झालेले. तर गेले 20 दिवस हे वारकरी चालत होते, थकत होते, दमत होते, तरी थकलेले दमलेले वारकरी आज चंद्रभागेच्या तीराला गेले. चंद्रभागेवर या वारकऱ्यांनी स्नान केलेलं आहे आणि स्नान करून विठुरायाचे दर्शन घेऊन आता ही पावले त्यांच्या घराकडे पुन्हा वळताना आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी हे जे वारकरी पुन्हा दुसरी वारी कधी येते, पुढच्या आषाढी वारीचे हे वारकरी या ठिकाणी